धर्मयुद्ध चालू होतं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस पंडू राजा या लोकाचा निरोप घेऊन स्वर्गामध्ये गेले, पांडव प्रतापामध्ये आलेली कथा आपल्याला पाहायला भेटते। पंडू राजा ज्यावेळेस स्वर्गामध्ये जातात आणि स्वर्गामध्ये तिकडे गेल्यानंतर मात्र तिथे त्यांना खाण्यापिण्याकरता काहीच भेटत नाही। 5ही पांडव आहेत तिथे, परंतु त्यांनी अजूनही पिंड तर्पण विधी केलेला नाही आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्यांना तिथं खाण्यापिण्याकरिता काही भेटत नाही। ज्यावेळेस नारदजी स्वर्गाधिकातून विचरण करीत पुढे निघालेले होते पंडू राजांची आणि त्यांची भेट झाली। भेट झाल्याबरोबर नारदजींना पंडू राजा म्हणू लागले की बाबा आपण मृत्यू लोकामध्ये जाणार आहात? हो जाणार आहे। मग एक काम कराल का आमचं? काय म्हटले, माझी 5ही मुलं त्या ठिकाणी आहेत, परंतु अजूनही त्यांनी श्राद्ध केलेलं नाही आणि त्याचा परिणाम असा आहे की मला इथं काहीच भेटत नाही। मग तुम्ही जावा आणि मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर त्यांना सांगा की बाबा माझं काय करा, तेवढं पिंड तर्पण विधी तेवढं आपण करा। आणि मग नारदजी येतात, त्यांना ते सर्व सांगतात आणि सांगितल्यानंतर त्यांनी विधी करतात आणि मग या सर्व गोष्टी त्यांना प्राप्त होतात। म्हणजे ह्या नुसत्या कथा आहेत म्हणून एवढं घेण्यापुरतं मर्यादित आहे किंवा आम्ही करायचं म्हणून उगीच पाठीमागून काहीतरी चालत आलेलं आहे म्हणून करावं अशातला भाग नाही, तर त्याला निश्चित रूपाने पुराणातील असणारा पुराणातील असणारे कथा भाग म्हणून आपल्याला विचारात घेता येण्याकरता त्या सर्व गोष्टी आहेत। आणि एवढंच नव्हे, सामाजिक दृष्ट्या म्हणून जरी आम्ही विचारात घेतला तरी त्याचा उपयोगच आहे आम्हाला। काय उपयोग आहे? सामाजिक दृष्ट्या म्हणून जर आम्ही विचार केला तर आज मला सांगा, या ठिकाणी जर हा पुण्यतिथीचा उत्सव संपन्न केला नसता तर आपण या ठिकाणी आलो असतो का हो? त्या निमित्ताने का होईना अन्नदान या ठिकाणी घडतं आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी आज ज्ञानदान घडतं आहे, त्या निमित्ताने सर्वांकडून ही सेवा घडली जाते आहे भगवान परमात्म्याची। हे काही कमी आहे का? अर्थातच या रूपाने का होईना, त्यांच्या निमित्ताने का होईना, त्यांनी तर त्यांच्या जीवनामध्ये पुण्य केलंच, परंतु त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आमचंही पुण्य काहीतरी घडतं आहे। आणि म्हणून मला वाटतं हे पुण्यस्मरण होणं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असे उत्सव कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान होत असेल, अन्नदान होत असेल, या गोष्टी घडणं मला वाटतं हे अत्यंत विशेष आणि महत्त्वाचं आहे। निश्चितच या ठिकाणी संत महात्म्यांचं भगवंताचं नामचिंतन घडतं आणि आम्हालाही काय होत असतं? पुण्य प्राप्त होत असतं। पुण्यवंत व्हावे